रात्रीचे 12:30 सुनसान रस्ता आणि बस स्टॉपवर एकटी उभी असलेली एक महिला। हैदराबादच्या मलकाजगिरी भागात ही महिला शांतपणे उभी होती। साधा पंजाबी ड्रेस, चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही। पण पुढच्या काही मिनिटात तिच्यासोबत जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं। सुरुवातीला 2 पुरुष हे बाईकवरून आले। त्यांनी त्या महिलेकडे पाहत विचित्र इशारे केले। त्यानंतर पुढचे 3 तास एका मागून एक पुरुष त्या बस स्टॉपवर येत राहिले। कुणी गिरट्या घातल्या, कुणी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी थेट अश्लील प्रश्न विचारले। इतकंच नाही, तो तुझा रेट काय आहे असं घाणेरडे शब्दही वापरण्यात आले। यात काही जण दारूच्या नशेत होते, काही कॉलेजची तरुण मुलं होती, तर नोकरी करणारे पुरुषही यात सामील होते। एवढ्या वेळेत तब्बल 40 पुरुषांनी त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। पण ज्या महिलेला ते सामान्य महिला म्हणून समजत होते, प्रत्यक्षात त्या तेलंगणाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आणि महिला पोलीस आयुक्त बी सुमती होत्या। हैदराबादमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या वाढत्या तक्रारी पाहून बी सुमती यांनी हा अंडरकव्हर प्रयोग केला। महिलांना रात्री एकटं बाहेर पडल्यावर नेमका कोणकोणत्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो हे त्यांना स्वतःहून अनुभवायचं होतं। विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये पोलिसांची टीम ही दुरून सगळ्यावर लक्ष ठेवत होती। नंतर त्या सर्व पुरुषांची ओळख पटवून त्यांना इशारा देण्यात आला। पण इतकी वर्ष बदलली गेली, शहरं बदलली गेली, मात्र महिलांकडे पाहण्याची काही लोकांची मानसिकता ही अजूनही बदलली नाहीये का? आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो खरं, पण त्या स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमका काय प्रयत्न करतोय आपण, याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा।